एक अमेझिंग सरप्राईज ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन, भरली वांगी, वडा कोंबड्याची खास रेसिपी, स्वादिष्ट जेवणाची मेजवानी आणि मस्त गप्पा गोष्टी गाणी. चला तर मग या चांदोली ट्रिपच्या सुंदर प्रवासाचा पुढचा भाग ऐकूया. नमस्कार, वेलकम टू सेकंड इनिंग्स ऑफ लाईफ. हो भेटतात की. मसाल्यात काय काय या? कांदा आहे, हां शेंगदाण्याचं कूट, हां. चटणी, मीठ आपलं तेच. कांदा भाजून हो कांदा भाजूनच की. कोथिंबीर तेच. हे मसाला फिरवून मिक्सरमध्ये. हो हां? आता झाकून ठेवायचं काय? झाकून किती वेळ ठेवायचं? थोड्या वेळानं मग थोड्या म्हणजे एक 5-10 मिनिटांनी होते लगेच. होतेच काय? लगेच होते. हां. हलवायचं नाही नाही आता म्हणजे हलवायचं किंवा नंतर हां. हो. 5-10 जरा एक पलटी मारायची. हां. जर बघायचं शिजले का काढून झाक. टाकू. बारीक ह्याच्यावर हो ठेवायचं. बरं. तीन वाटी तांदूळ टाकलं, हां 2 वाटी ज्वारी, हां अर्ध पेला हे टाकला आपला गव्हाचा, हां. आणि जरा डाळ 1 वाटी टाकली, आणि थोडस एकदम मेथ्या, परत धने थोडं एकदम जास्त नाही, आणि उडदाची डाळ एकदम थोडी, कारण का ते चिकट होतं ना जास्त त्यानं, त्याच्यामुळं थोडं टाकलं. पीठ हे चक्की लावलं. चक्की लावलंय. चक्की आहे काय? हो ही काय. हां या चक्कीवर तळून करून घेतो. ओके ओके. आणि मग सकाळी त्यात ते हिंग, हळद, मीठ टाकून ते जरा कोमट पाणी करून मळलं ते पीठ असं केलं. ठीक आहे ठीक आहे. हे तयार आहे पीठ हे म्हणून केलेलं आहे. आता ह्याचे आपण वडे करायचे. आता झाकण ठेवली काढायचं नाही. आता काढायचं आता पूर्ण झालं आहे. पूर्ण झालं. बस. ऍक्च्युली हे लई जाड नसतात करायचं, पातळ नसतात, जाडच करायचं असतं.
आम्ही किचनमध्ये रेसिपी पाहण्यात गुंग होतो. तोपर्यंत बाहेर ॲनिव्हर्सरीचं सरप्राईज काही जणांना समजलं होतं आणि लग्नाचा अल्बम पाहण्यात सगळे गुंग होते. हा मोमेंट कॅच करता आला नाही. सरप्राईज, छान सरप्राईज आहे. आम्हाला काही माहीतच नाही ह्यातलं खरंच. या या सांगू नका. तो आठवलं का 25 वर्षापूर्वी वाडीत ती चांगली चमकण्याची ते आपण कुलकर्णी लग्नाचा वाढदिवस आहे. हो लग्नाला होते. छानच आम्हाला काय मस्त सरप्राईज केलं. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. हॅपी अॅनिव्हर्सरी. तुम्हाला सगळ्यांना किती गुपित ठेवलं हो तुम्ही? 25वा वाढदिवस आहे ना. 25वा आहे. 25वा. 25वा आहे म्हणून म्हटलं सगळ्यांना बोलूया. फार मस्त. थँक्यू. मी नमस्कार करते. तर एका ठिकाणी करा आता. एका ठिकाणी करा. असं जास्तच आहे. ॲनिव्हर्सरी छान. पण सगळ्यात वेगळं केलं तुम्ही. फार मस्त केलं. छानच. तेच की निसर्गाचं संग. त्यांना बोलून करूया म्हटलं. छान छान. सेपरेट घरी येऊन आम्हाला पत्रिका देऊन गेले. मला अजून आठवत ही 25वी वेडिंग ॲनिव्हर्सरी होती. अल्बम पाहत असताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. त्यावेळी सर्वजण आम्ही सोबत होतो पहिल्या इनिंग्जमध्ये आयुष्याच्या. त्यावेळी केलेली मेहनत, संघर्ष, जबाबदारी हे सर्व आठवले. त्यावेळचे मित्र आठवले आणि एक विचार मनात आला. आयुष्यभर शिक्षण, करिअर, संसार, जबाबदारी यामागे धावत राहिल्यानंतर सेकंड इनिंग्जमध्ये समजतं की आनंद मोठ्या गोष्टीमध्ये नसतो. तो असतो कुटुंबासोबत घालवलेल्या वेळामध्ये, मित्रांसोबतच्या गप्पामध्ये, निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि प्रेमाने साजरा केलेल्या छोट्या छोट्या क्षणामध्ये. आयुष्याची ही सेकंड इनिंग्ज फक्त वयाची नसते, तर नव्याने जगण्याची असते, स्वतःसाठी वेळ काढण्याची असते आणि प्रत्येक दिवसाचा आनंद घेण्याची असते. सगळ्यांच्या मेमरीज नेल्या तुम्ही 25 वर्षापूर्वी. छान वाटलं सगळ्यांना. असंच होतं की जस्ट गॅदरिंग हो असंच पुन्हा इकडे अल्बम नंतर बघा. मला नमस्कार करतात. मी भागीदार आहे.
सगळे आले परत मग 1 महिना अगोदर काय केलं प्लॅन करून सगळ्यांना मैत्री हे कोणत्याही औषधापेक्षा कमी नाही. आमच्या सरप्राईज चांदोली ट्रिपमध्ये आम्ही हेच अनुभवलं. निसर्ग, मित्र, जुन्या आठवणी, गप्पा आणि आनंदाचे काही सुंदर क्षण हे मन आणि शरीर दोन्हीसाठी टॉनिकच असतं. आमच्या सेकंड इनिंग्जमधील हा अनुभव तुम्हास कसा वाटला नक्की सांगा. आणि माझ्या मते सेकंड इनिंगचे 4 मजबूत आधारस्तंभ आहेत. 1 कुटुंबाचं प्रेम, 2 जीवाभावाचे मित्र व नातेवाईक, 3 संतुलित आहार अँड 4 नियमित व्यायाम. वय वाढलं म्हणून जगणं थांबवू नका, तर अधिक सुंदर बनवा. भेटूया लवकरच अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या.